जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, लवकरच राज्यातील विमानतळ सुरू करण्यात येतील, ओमर अब्दुल्ला यांची माहिती। अमृतसरमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमधील शाळा महाविद्यालय बंद। पाकिस्तानकडून 3 तासातच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार, भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाककडून काल रात्री भारतातील 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न, पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर, भारताकडून पाकचे 11 एअरबेस लष्करी तळांवर हल्ला। पाकिस्तानकडून युद्धबंदी सामंजस्य कराराचं उल्लंघन, पाक सरकारनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अतिक्रमण थांबावं, कारवाई करावी, परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर, युद्धविरामाचं उल्लंघन झाल्यास भारतीय सैन्याला उत्तर देण्यास सूट, कडक पावलं उचलण्याचे आदेश दिलेत, परराष्ट्र मंत्रालयाचा पाकला इशारा। लष्करावर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण नसल्याचं पुन्हा सिद्ध, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज, युद्धबंदीचं काय झालं, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पाकला सवाल। भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीनं युद्धविराम, युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा फोन, भारताकडून अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय, 12 तारखेला पुन्हा दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा होणार। दहशतवादी हल्ला भारताविरोधातील युद्धाची कृती समजली जाणार, कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असणार, भारत सरकारचा मोठा निर्णय। युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पाऊण तास बैठक, राजनाथ सिंह, अजित डोवालांसह सीडीएस प्रमुख उपस्थित, तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांचीही हजेरी। उत्तरेचं शेपूट वाकडं ते वाकडंच, पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचं ट्विट। ऑपरेशन सिंदूरवर अमिताभ बच्चन यांचं ट्विट, अमिताभ बच्चन यांनी वडिलांची अग्निपथ कविता ट्विट केली। भारत पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्याबाबत सामंजस्य करार, पण दहशतवादाविरोधात कारवाई थांबणार नाही, शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला ठणकावलं। गेल्या 48 तासात भारत पाकच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांचं ट्विट। भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नुकसानाची पाकिस्ताननं खोटी बातमी पसरवली, JF-17 कडून ब्राह्मोस बेसचं कोणतंही नुकसान नाही, S-400 यंत्रणा निकामी केल्याचा पाककडून खोटा प्रचार, भारतीय सैन्याची माहिती। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले, पाकिस्तानच्या करदू, जकोकाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान, भारतीय सैन्याची माहिती। भारत पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, मात्र सिंधू जलकरार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम, 12 तारखेला डीजीएमओंमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार। युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू, कालपासून पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती। युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीची मागणी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, 18 दिवसाच्या घटनाक्रमाची माहिती द्या, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची सरकारकडे मागणी। आयपीएल सुरू करण्यासंदर्भात बीसीसीआय आज निर्णय घेण्याची शक्यता, भारत पाक तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं होतं।